सगळ्यामध्ये की ज्या सांगळेला ज्या सांगळेला आणि सुदर्शन घुले या सगळ्यातला जो मेन आरोपी होता त्याला जर आता उचललेला आहे तो कबुली काय देतोय. कारण बघा गोष्टी एस्टॅब्लिश कशा होतात आणि साधारण या सगळ्याची क्रोनॉलॉजी काय सांगते आपण ते समजून घेऊ. 6 तारीख वॉचमनला मारहाण, तिथून पुढे 3 दिवसात हे सगळं प्रकरण, 9 तारखेचा मर्डर, वाल्मिक कराडचा 11 तारखेला ऑन पेपर एस्टॅब्लिश होतो, तोपर्यंत वाल्मिक कराडचा कुठे उल्लेख नाहीये. 9 तारखेनंतर 11 तारखेच्या 2 दिवसात काय गोष्टी घडल्यात तर मर्डर झाल्यानंतर सगळ्यात मोठा विषय हा झाला की यामध्ये एक्झॅक्टली आका कोण आहे, कोट अनकोट आका, या सगळ्यात एक्झॅक्टली ऑपरेट सिस्टीम कोण करतंय, ह्या जो सिस्टीम ऑपरेट करतो या सगळ्याला पुढे घेतलं पाहिजे. मग ते एक एक संबंध एस्टॅब्लिश झाले. मग कळलं की वाल्मिक कराड पण या सगळ्यामध्ये. आणि मग पोलिसांना असं वाटलं की ठीक आहे, मग तो त्या मर्डरमध्ये तरी दिसत नाही थेट, तो आताच्या घडला आम्हाला खंडणीच्या प्रकरणात दिसतोय. आणि ज्या खंडणीच्या प्रकरणापासून सगळा प्रवास मृत्यूच्या प्रवासापर्यंत झाला. पण जोपर्यंत यंत्रणा वाल्मिक कराडचा जो खंडणीचा गुन्हा आहे, या खंडणीच्या गुन्ह्याचा संबंध या मर्डरमध्ये कसा आहे आणि त्यामध्ये वाल्मिक कराड याची इन्व्हॉल्वमेंट कशी आहे हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत या गोष्टी क्लिअर होऊ शकत नाही. बरं, आता या माध्यमातून एक टेक्निकल टीमला माझं फक्त PCR सांगणं आहे. मला अभिजित कनेक्ट आहे की नाही या गोष्टी कळत नाहीत, प्लीज जरा पटकन चेक करावं. बरं, बॅक टू द स्टोरी. ज्या शिवराज देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणात कंप्लेंट लॉन्च केलेली आहे 9 तारखेची, ज्यामध्ये एकच आरोपी आहे बघा तुम्ही. सुदर्शन घुले हा इतका की फॅक्टर आहे सगळ्यातला की सुदर्शन घुले हा सगळ्यातला इतका की फॅक्टर आहे की जी FIR दाखल झाली होती त्या FIR मध्ये तो किती तारखेला आलेला आहे, त्या FIR मध्ये तो डे 1 पासून आहे असं आता मला दिसतंय. फोन कट झाला, प्लीज चेक करा. तो डे 1 पासून या सगळ्या प्रकरणात आहे असं दिसतंय. आणि प्रत्येक FIR मध्ये, आता ही FIR बघा 9 तारखेची जी मर्डरची FIR आहे, या FIR मध्ये कोणाचंच नाव नाहीये. बाकीचे इसमांची तोपर्यंत ओळख झालेली नव्हती, पण सुदर्शन घुले मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कॉमन दिसतोय. आणि त्याची आपण म्हणू की त्याची ओळख ही सुरुवातीपासून झालेली होती. ठीक आहे, आता पुढचा या सगळ्यामध्ये विषय कोणता आहे, या सगळ्यात पुढचा विषय आहे तो म्हणजे आधीची एक FIR आणि त्यानंतरची या सगळ्या प्रकरणातली जी 11 तारखेची FIR आहे. 11 तारखेची FIR या सगळ्या प्रकरणात का महत्त्वाची, त्यामध्ये सुदर्शन घुले यायचे पण विष्णू चाट्याला सुद्धा पोलिसांनी उचललं आणि वाल्मिक कराड पहिल्यांदा इथे ऑन पेपर आलाय. आता जी वारंवार मागणी होती की वाल्मिक कराड यानेच ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बरं, तुम्ही कमेंट करत आहात तर करत राहा, मी आता त्या कमेंट्सकडे पण येणार आहे. ज्या वाल्मिक कराडचं वारंवार सांगितलं जातं की त्यानेच हे सगळी प्रकरणं केलेली आहेत, वाल्मिक कराडच हे सगळं करतोय, हे जे काय सगळं सांगितलं जातं आहे, या सगळ्यामध्ये जोपर्यंत लिगल गोष्टी होत नाहीत तोपर्यंत कोणतीही गोष्ट यामध्ये क्लिअर होणार नाही आहे. आत्ता वाल्मिक कराड थेट जर मर्डर केसमध्ये यंत्रणा त्याला एस्टॅब्लिश करू शकल्या नाहीत तर सगळ्यात पहिली गोष्ट काय होते ते म्हणजे वाल्मिक कराडचा जामिनाचा मार्ग मोकळा होतोय. वाल्मिक कराडला आता संशयित आरोपी म्हणून उचललंय, 100% उचललं. म्हणजे बेसिकली तो शरण चालला होता. तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहिला असेल नक्की काय झालं काय नाही ते. आता आपण 2 केसेसमधला फरक समजून घेऊ आणि मग त्या सगळ्याची तिसऱ्याशी लिंक कशी लागते आपण ते पण थोडं या सगळ्या प्रकरणात समजून घेऊ. त्यामध्ये BNS ॲक्ट जो 2023 म्हणजे BNS भारतीय न्याय संहिता 2023 जो करण्यात आला आहे त्यात 308(2)चं कलम आहे बरं का. 308(3), त्यानंतर 308(4), 308(5) अशी कलमं आहेत आणि शेवटचं 3(5) असं सेक्शन या सगळ्यामध्ये. आता या सगळ्यामध्ये आणखी काय होतंय, ही कलमं आहेत, या कलमामध्ये त्याची बेल होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. कारण ज्या मर्डरच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत वाल्मिक कराडचं नाव एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे होतं ते अजून पोलीस करू शकलेले नाहीत. विरोधकांची म्हणजे इथले साधारण नेते सुरेश दस असतील किंवा तिथे बजरंग सोनवणे इथले खासदार ते असतील, या सगळ्यांनी मागणी काय केली आहे किंवा संतोष देशमुखांना भेटल्यानंतर माफ करा, धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे बंधू आहेत, त्यांना भेटल्यानंतर काय झालं, त्यांना भेटल्यानंतर एक गोष्ट झाली की त्यांनी सांगितलं की या घटनाक्रम आम्हाला सांगतोय की मर्डर केसमधून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचा या सगळ्याशी थेट संबंध आहे. आणि तसं नसल्यामुळे आणखी काय होतं आहे तर मग एक्स्टॉर्शनचं प्रकरण या सगळ्यामध्ये पुढे येतं आहे. एका अधिकाऱ्याशी ऑफ द रेकॉर्ड बोलल्यानंतर, आय एम रिअली सॉरी मी नाव घेऊ शकत नाही, मला हे कळलं की वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने होतोय. मी फार जबाबदारीने हे बोलतोय. ते संशयित आरोपी आहेत वाल्मिक कराड, कदाचित त्यांचा संबंध पण नसेल, असं काही नसेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना मान्य आहेत. पण खुनाच्या प्रकरणातून एका महत्त्वाच्या आरोपीला वाचवण्यासाठीच खंडणीची केस तयार झाली अशा पद्धतीचं एका अधिकाऱ्याने सांगितलं, जे सगळ्यात माझ्यासाठी शॉकिंग होतं. पण तसं नसावं, पण कारण यंत्रणांवरती विश्वास ठेवणं, इन्स्टिट्यूशन्स आहेत स्वतः त्या इंडिपेंडेंट आहेत, त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवणं, तपास कशा पद्धतीने पुढे जातो आपण हे सगळं बघणं, या गोष्टी आपल्या सर्वसामान्य नागरिक आणि मी पत्रकार म्हणून सुद्धा माझं काम आहे.